गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी तालुक्यातील मौजा, विकासपल्ली, रेगडी आणि घोट परिसरात सायंकाळच्या दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी वादळ वाऱ्याने आणि गारपीट पावसाने मक्का पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले। या आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाले असून तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी खासदार डॉक्टर अशोक नेते यांनी केली आहे। शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। मक्का हे या भागातील प्रमुख दुबार पीक असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। या पाहणीत मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुने, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर भारत खटी, ज्येष्ठ नेते बीरेन सर, नानू उपाध्याय, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलपेल्लीवार, तालुका प्रतिनिधी, गडचिरोली। मुंबईला जात आहे। मुंबईला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, कृषी मंत्री यांच्यासोबत सुद्धा मी भेट घेतो। आज गेल्याबरोबर मी जिल्हाधिकारी महोदयांना सांगतो की ताबडतोब संबंधित जे अधिकारी आहे आपले, कृषी अधिकारी असेल, तहसीलदार असेल, त्यांना तुम्ही सूचना द्या आणि मोक्यावर जाऊन पंचनामा करा आणि पंचनामा केल्यानंतर ताबडतोब त्यांना भरपाई कशी मिळेल या दृष्टीनं आपण लक्ष द्या, अशा प्रकारे सूचना मी कलेक्टरलाही सांगतो। आणि मुंबईला गेल्यानंतर संबंधित जे मंत्री आणि मुख्यमंत्री यांनासुद्धा मी सांगतो, हे मी या निमित्तानं सांगू इच्छितो। या ठिकाणी माजी खासदार